नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 स्टेट 3 ची वाट पाहणारे संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक, त्या ठिकाणी सर्वांना शैक्षणिक व तुमची व्यावसायिक पात्रता नक्की कोणती असायला पाहिजे या संदर्भातला हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुम्ही कोणत्या वर्गांसाठी पात्र आहात, त्यासाठी आवश्यक असणारी टक्केवारी किती आहे, त्यानंतर तुम्ही कोणत्या क्लासमध्ये पास होणं आवश्यक आहे, म्हणजे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, अशा पद्धतीचे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे। सर्वांनी ही शैक्षणिक पात्रता पाहून घ्या। याची PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनेलला देखील शेअर करतो आहे। टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की सर्वांनी पाहून घ्या। 1 ते 5 वर्गासाठी आपण जर पाहिलं तर पहा, या ठिकाणी पहिला जो कॉलम दिला आहे, पवित्र प्रणाली अंतर्गत मुलाखतीसह करिता उमेदवारांसाठीच्या अर्हता व पात्रता पहा, म्हणजे विथ इंटरव्ह्यूसाठीचं सुद्धा आहे। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पवित्र पोर्टलवर विषयानुसार नक्की कोणती पात्रता पाहिजे ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे। लँग्वेजनुसार आपण कुठे पात्र आहोत, जसं की इथे भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स दिलं आहे, केमिस्ट्री दिलं आहे, आणि कोणत्याही विषयाची डिग्री पाहिजे हे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे। तर पहिलं इथे 1 ते 5 साठी तुम्ही पात्र होणार असाल तर त्या ठिकाणी उमेदवाराचे शिक्षण 10वी 12वी DED आवश्यक आहे। शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता 12वी DED पाहिजे। 1 ते 5 साठी TET CET उत्तीर्ण पाहिजे, पेपर 1 पाहिजे किंवा पेपर 2 या ठिकाणी म्हटलेलं आहे, परंतु 1 ते 5ला कंपल्सरी पेपर 1 आहे। किमान टक्केवारी जर पाहिली तर खुला गटासाठी जर 45% गुण कमीत कमी पाहिजेत आणि मागास वर्गासाठी 40% गुण पाहिजेत। 6 ते 8ला देखील आपल्याला 12वी पदवी DED किंवा BED आवश्यक आहे। त्यानंतर संबंधित विषयातील पदवी DED BED आवश्यक आहे 6 ते 8 साठी। TET पेपर क्रमांक 2 किंवा CET पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। या ठिकाणी टक्केवारीची अट नाही आहे। 9वी 10वीचा विचार जर केला तर 3 नंबरचा आपण जर पाहिलं 9वी 10वीसाठी तर 12वी पदवी BED संबंधित विषयातील पदवी आवश्यक आहे। जसं की तुम्हाला जर विज्ञान विषयासाठी पात्र व्हायचे तर BSc पाहिजे। आपण विषयासंदर्भातली पुढे डिटेल पाहणार आहोत। 9वी 10वी शारीरिक शिक्षण जर असेल तर 12वी पदवी BPED शारीरिक शिक्षणमध्ये आवश्यक आहे। पदवी ही सुद्धा BPEDमध्ये आवश्यक आहे। 11वी 12वीचा विचार जर केला 5 नंबरचा मुद्दा तर पदवी पदव्युत्तर पदवी BED तसेच जाहिरातीतील संस्था माध्यम व शिकविण्याचे माध्यम, हे खूप महत्त्वाचं आहे। माध्यमवरती देखील एक GR आलेला आहे, तो GR सुद्धा मी तुमच्या समोर आणणार आहे। खूप महत्त्वाचा GR आहे। नक्की तुमची निवड कोणत्या पद्धतीने होणार आहे यावरती असणारा तो महत्त्वाचा GR आहे, तो सुद्धा तुमच्यासोबत मी डिस्कस करेल। त्यानंतर या ठिकाणी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी BED आवश्यक आहे। त्यानंतर 11वी 12वी आरोग्य व शारीरिक शिक्षणासाठी पदवी MPED शारीरिक शिक्षणमध्ये आवश्यक आहे, पदवी MPED आवश्यक आहे। 9वी आणि 10वी भाषा विषयासाठी विचार जर केला तर सर्व माध्यमाच्या जागांसाठी पदवी स्तरावरील भाषा विषयाचे माध्यम आवश्यक आहे। 11वी 12वी भाषा विषय जर पाहिला तर सर्व माध्यमाच्या जागांसाठी पदव्युत्तर पदवी स्तरावरील भाषा विषयाचे माध्यम आवश्यक आहे। संस्थेच्या जाहिरातीमध्ये व शिकविण्याचे माध्यम जर इंग्रजी असेल, पहा हे खूप महत्त्वाचं आहे, यावरतीच तो GR जो तुम्हाला मी पुढे देणार आहे तो कळेल। आवश्यक असलेली व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यम हवं, म्हणजे जर इंग्लिश मीडियम जर त्या संस्थेचं असेल जिथे तुम्हाला शिकवायचं तर तुमचं सुद्धा व्यावसायिक पात्रता ही इंग्रजी असायला पाहिजे। म्हणजे तुम्ही DED किंवा BED हे इंग्रजीमधून असेल तर नक्कीच तुम्हाला प्राधान्य त्या ठिकाणी असणार आहे। SC ST पेसा यांना नॉन क्रिमिलियर लागू नाही। तुम्हाला मी कालच एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की काही कास्ट अशा आहेत की जिथे नॉन क्रिमिलियरची आवश्यकता नाही, ते आहे SC आणि ST किंवा ST पेसा। त्यानंतर पुढे म्हटलं विजा भज ब भज क भज ड इमाव म्हणजे इतर मागासवर्ग विमाप्र यांना नॉन क्रिमिलियर लेअर लागू आहे। ओके, EWS ESBC यांना प्रमाणपत्र लागू आहे। खुला महिला यांना नॉन क्रिमिलियर लागू आहे। त्यानंतर मेन आपल्या कॉलमकडे येऊया। 1ली ते 5वी साठी सर्व विषयांना पदवी लागू नाही आहे। शिक्षणशास्त्र पदविका पाहिजे, म्हणजे DED पाहिजे तुमचं, पहा। त्यानंतर भाषा विषयाचा विचार जर केला तर पदवीला तुम्हाला संबंधित भाषा आवश्यक आहे। त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर म्हणजे 6 ते 8 साठी आपण पाहतोय
6 ते 8 भाषा विषयासाठी संबंधित भाषा तुम्हाला पाहिजे मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी, संस्कृत या पदवी त्या ठिकाणी पाहिजे. पर्शियनमध्ये पाहिलं तर पर्शियन किंवा अलीम ही तुम्हाला लँग्वेज त्या ठिकाणी तुम्हाला हवी आहे आणि पदवी तुमचं झालेलं असावं. त्यानंतर अरेबिकमध्ये अरेबिक किंवा अलीम किंवा फाझिल. आता या वेगवेगळ्या खरं तर लँग्वेज आहेत. पदवी ज्यांच्या असतील त्यांना याच्यामध्ये डिटेल माहिती असेल. आता गणित विषय जर तुम्हाला 6वी ते 8वीला शिकवायचा असेल तर त्या ठिकाणी कोण पात्र आहे पहा. गणित विषयामध्ये याची पदवी झाली आहे, संख्याशास्त्रामध्ये याची पदवी झाली आहे, इलेक्ट्रॉनिक्समध्ये याची पदवी झाली, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सवाले सुद्धा पात्र आहेत. संगणकशास्त्र ज्यांचं पदवी झालेली आहे ते सुद्धा पात्र आहेत गणित विषयासाठी. माहिती तंत्रज्ञान वालेसुद्धा त्या ठिकाणी पात्र आहेत. आणि माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगतोय 9वी ते 10वीचं मेरिट हे सगळ्यात जास्त गणित विषयाचं लागतं, कारण की इलेक्ट्रॉनिक्स असेल त्यानंतर इंजिनिअरिंगवालेसुद्धा त्या ठिकाणी पात्र असतात, त्यामुळं हाय मेरिट जातं गणित विषयाचं जर वरच्या वर्गांचा विचार केला तर. विज्ञान विषयामध्ये जर पाहिलं तर विज्ञान विषयासाठी देखील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, लाईफ सायन्सचे विद्यार्थी असतात. पर्यावरणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, मायक्रोबायोलॉजी ज्यांची झालेली आहे ते सुद्धा पात्र आहेत पहा. जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजीवाले विद्यार्थी असतात. जीवरसायनशास्त्र, बायोकेमिस्ट्रीवाले, कृषीशास्त्रावाले सुद्धा विद्यार्थी विज्ञान विषयासाठी पात्र आहेत, म्हणजे ते विद्यार्थी देखील त्या ठिकाणी लागू आहेत. पदवी ज्यांची झालेली आहे ते. त्यानंतर कंबाईन कोण पात्र आहे 6वी आणि 8वीसाठी गणित आणि विज्ञान जर जागा असेल तर कोणत्या विषयाचे विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र आहेत तर गणित विषयाचे आहे, संख्याशास्त्राचे विद्यार्थी आहेत, भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, लाईफ सायन्स म्हणतो आपण त्याला, आणि पर्यावरणशास्त्र हे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र आहेत. इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्राचं मेरिट हे 6वी ते 8वीचं सर्वात जास्त जातं, तुम्हाला या ठिकाणी मी प्रामाणिकपणे सांगतो. त्यामुळं अभ्यास चांगला तुमचा पाहिजे. इतिहास यामध्ये इतिहासाचे विद्यार्थी असतात, भूगोल असतात, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन त्यामध्ये तुमची पदवी असणं आवश्यक असतं. आणि मेरिट जास्त जाण्यामागचं एवढंच कारण आहे की या विषयांच्या जागा थोड्याशा कमी येतात. कदाचित या टेट 3ला जागा जास्त असू शकतात, सांगता येत नाही पहा. त्यानंतर 9वी ते 10वीचा आपण विचार करूया. 9वी ते 10वीला जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल त्या ठिकाणी तुम्हाला TET, CET काही आवश्यक नसते. 9वी ते 12वीला तुम्हाला फक्त तुमच्या टेटच्या मार्कांवरतीच तुमची भरती होत असते. भाषा विषयाचा विचार केला तर संबंधित भाषा या मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी, संस्कृत, पाली, मागधी, जर्मन, फ्रेंच, रशियन, जपानी या भाषा महत्त्वाच्या असतात. त्यानंतर पर्शियनसाठी देखील पर्शियन आणि अलीम नावाची भाषा आहे पदवीसाठी. अरेबिकसाठी अरेबिक किंवा अलीम किंवा फाझिल या विषयाचे कॅन्डिडेट मिळत नाही खरं तर. तुमच्यापैकी कोणी असेल तर तुमचं भाग्य आहे, तुमची नोकरी फिक्स आहे पहा. कारण की मी स्वतः अनुभवलं आहे की ओपनचे कॅन्डिडेट ज्या वेळेसला मी स्वतः विथ इंटरव्ह्यूला गेलो होतो त्या ठिकाणी ओपनच्या जागा या भाषांमुळं मी ओपनमधून कॅन्डिडेट होतो, ओपनमधून मला बाहेर पडावं लागलं, कारण की या पर्शियन झालं, अरेबिक झालं या भाषांचे कॅन्डिडेट त्या ठिकाणी ओपनचेच होते आणि नाईलाजाने त्यांना त्या रोस्टरमध्ये या भाषांचे विद्यार्थी तुरळक असल्यामुळं त्यांना घ्यावंच लागलं. म्हणजे सांगायचं एवढंच की या भाषा जर तुमच्याकडे असतील तर 100% तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य असणार आहे. गणित, संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान पदवी. त्यानंतर विज्ञान विषयासाठी बघा, गणितासाठी कोण पात्र आहे, गणित विषय ज्यांची पदवी झाली आहे, संख्याशास्त्र ज्यांची पदवी झाली आहे, इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी झाली आहे, संगणकशास्त्रामध्ये पदवी झाली आहे, माहिती तंत्रज्ञानामध्ये ज्यांची पदवी झाली आहे, हे सर्वजण गणित विषयासाठी पात्र आहेत. आणि विज्ञान विषयासाठी जर पाहिलं तर त्यापेक्षाही जास्त म्हणजेच भौतिकशास्त्राचे विद्यार्थी, रसायनशास्त्राचे विद्यार्थी, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जैवविज्ञान, जीवविज्ञान आपण म्हणतो, लाईफ सायन्सेस, पर्यावरणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, मायक्रोबायोलॉजी, जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, जीवरसायनशास्त्र, बायोकेमिस्ट्री, कृषीशास्त्र एवढ्या पदव्या मिळवलेले विद्यार्थी हे विज्ञान विषयासाठी 9वी 10वीसाठी पात्र आहेत. त्यानंतर गणित आणि विज्ञानाचा विचार केला तर त्यामध्ये बोथ येतात पुन्हा, म्हणजे ज्यांचं BSc मॅथ्स झालं आहे म्हणजे गणित विषयाचे विद्यार्थी, संख्याशास्त्राचे विद्यार्थी, भौतिकशास्त्राचे विद्यार्थी, रसायनशास्त्राचे विद्यार्थी, वनस्पतीशास्त्राचे विद्यार्थी, प्राणीशास्त्राचे विद्यार्थी, जीवविज्ञान, लाईफ सायन्सेस आणि पर्यावरणशास्त्राचे विद्यार्थी. गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषयाच्या सुद्धा जागा असतात तिथे, म्हणजे स्पेशल गणित
स्पेशल विज्ञानाच्या पण जागा असतात आणि काही शाळा जिथे विद्यार्थी संख्या कमी आहे, पट कमी आहे, अशा ठिकाणी दोन्ही विषय शिकवायला एकच शिक्षक असतो, तर अशांसाठी पात्रता दिली. त्यानंतर इतिहास विषयासाठी इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्राची पदवी तुम्हाला आवश्यक आहे. भूगोल विषयाचा विचार केला तर भूगोलची पदवी आवश्यक आहे. सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासनाची पदवी आवश्यक आहे. संरक्षण शास्त्रामध्ये संरक्षण शास्त्राची पदवी आवश्यक आहे. शारीरिक शिक्षणाचा विचार जर केला तर शारीरिक शिक्षणाची पदवी आवश्यक आहे. भाषांमध्ये पहा, तुम्हाला भाषा विषयाचं शिक्षक जर बनायचं असेल तर संबंधित भाषा, तुम्हाला जर मराठी विषय असेल तर तुम्ही मराठीसाठी पात्र आहात. इंग्रजी विषय तुमचा असेल तर इंग्रजीसाठी, तसंच हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी, संस्कृत, पाली, अर्धमागधी, जर्मन फ्रेंच, रशियन, जपानी, स्पॅनिश, चिनी याच्यामध्ये तुम्ही पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. हे कोणासाठी आहे तर 11वी-12वीसाठी आपण पाहतोय बघा. 11वी-12वीसाठी तुमच्यासाठी पदव्युत्तर पदवी स्तरावर म्हणजे तुम्हाला द्वितीय श्रेणी आवश्यक आहे, लक्षात ठेवा. आता 9वी-10वीसाठी सुद्धा काय होतं की उत्तीर्ण श्रेणी पाहिजे होतं. 9वी-10वीला फक्त उत्तीर्ण श्रेणी आवश्यक आहे. तुम्ही पास झाले, ठीक आहे, ओके, चला तुम्ही 9वी-10वीला पात्र आहेत. पण जर तुम्हाला 11वी-12वीला जर शिकवायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी द्वितीय श्रेणी तुमच्या मार्क लिस्टवरती पाहिजे, तीही तुमच्या MSc, MA किंवा तुम्ही MCOM केलेलं आहे तर तुम्हाला द्वितीय श्रेणी कमीत कमी पाहिजे, सेकंड क्लास आपण म्हणतो, तरच तुम्ही. ज्यांना सेकंड क्लास नाही आहे ते या फेजमधून बाहेर पडतात 100%, कारण की मार्कांना देखील त्या ठिकाणी किंमत आहे तुमच्या. आता इथे भाषाचा विचार जर केला तर संबंधित भाषामध्ये मराठी हे झालेले पहा. पर्शियनमध्ये तुमचं पदव्युत्तर पदवी पाहिजे म्हणजे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे पहा. अरेबिकमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे तुमचं. महाराष्ट्री प्राकृतमध्ये संस्कृत, पाली, अर्धमागधीमध्ये तुमचं पदव्युत्तर पदवी पाहिजे. गणितमध्ये गणित आणि संख्याशास्त्र पहा. म्हणजे 11वी-12वी तुम्हाला जर करायचं असेल तर 2च विषय त्या ठिकाणी त्यांनी घेतलेत. म्हणजे 11वी-12वीमध्ये एक तर तुमच्याकडे संख्याशास्त्र पाहिजे किंवा गणित विषय पाहिजे. आता बऱ्याचदा त्याच्यावरती याचिकासुद्धा पडलेली आहे की बाकी जे इलेक्ट्रॉनिक्सवाले विद्यार्थी म्हणतात आम्हाला सुद्धा 11वी-12वीला द्या, तर त्यांच्यासाठी सुद्धा सोल्युशन निघणार आहे. पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. त्यानंतर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, भूशास्त्र, समाजशास्त्र, संरक्षणशास्त्र, ग्रंथालय व माहितीशास्त्र, तत्त्वज्ञान संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे आवश्यक आहे. त्याच्यानंतर तर्कशास्त्र विषय असेल तर तर्कशास्त्राची पदवी आवश्यक आहे. वस्त्रशास्त्र आवश्यक, टेक्स्टाईल, केमिस्ट्रीची पदवी तुमच्याकडे आवश्यक आहे. त्यानंतर शिक्षणशास्त्र म्हणतो आपण त्याला, तर त्याला पदव्युत्तर पदवी पाहिजे शिक्षणशास्त्राची. आता भौतिकशास्त्रामध्ये कोण पात्र आहे बघा. फिजिक्स विषय तुम्हाला शिकवायचा आहे 11वी-12वीला, तर फिजिक्सचे विद्यार्थी पात्र आहेत. इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी पात्र आहेत. अप्लाइड फिजिक्सचे विद्यार्थी पात्र आहेत. न्यूक्लिअर फिजिक्स ज्यांचं झालेलं आहे पदव्युत्तर पदवी ज्यांची झालेली आहे पोस्ट ग्रॅज्युएशन ते विद्यार्थी पात्र आहेत. त्याच पद्धतीने रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीसाठी कोण पात्र आहे तर केमिस्ट्री विषय असणारे ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, बायोकेमिस्ट्री आणि अनालायटिकलचे विद्यार्थी पात्र आहेत पदव्युत्तर पदवीसाठी. जीवशास्त्रामध्ये सुद्धा बॉटनी, झुलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स, लाईफ सायन्सेस, बायोसायन्सेस, मायक्रोबायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी आणि प्लांट फिजिओलॉजी म्हणतो आपण, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चरल, पेस्ट मॅनेजमेंट, जेनेटिक्स या पदव्युत्तर पदवी मिळवलेले विद्यार्थी जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजीसाठी पात्र आहेत. पशुविज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विचार जर केला तर व्हॅटरनरी सायन्सेस, बायोटेक्नॉलॉजी, झूलॉजी, लाईफ सायन्सेस पदव्युत्तर पदवी या सर्व गोष्टी तुमच्याकडं असायला पाहिजे. या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी पाहिजे. त्यानंतर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे जे विषय असणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे पदवी कोणती पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे. ॲग्रिकल्चरमध्ये सायन्सेस, बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, लाईफ सायन्सेस, मायक्रोबायोलॉजी. अन्नशास्त्र व तंत्रज्ञान, फूड सायन्सेस, फूड प्रोसेसिंग, फूड टेक्नॉलॉजी पदव्युत्तर पदवी पाहिजे तुमच्याकडं. व्यवस्थापनामध्ये विचार जर केला तर होम सायन्स, होम इकॉनॉमिक्स पदव्युत्तर पदवी पाहिजे. माहिती तंत्रज्ञानाचा विचार जर केला तर कम्प्युटर सायन्सेस, कम्प्युटर ॲप्लिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी पाहिजे. पुस्तक पालन व लेखाकर्म ज्याला आपण बुक किपिंग अँड अकाउंटन्सी म्हणतो अकाउंट विषयासाठी, तर अकाउंटसाठी तुमच्याकडं वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी पाहिजे. तुम्ही MCOM पाहिजे एवढं लक्षात ठेवा आणि तुमच्याकडे BEd पाहिजे. वाणिज्य संघटन, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी. आता सायन्सला कसं होतं वरती आपण पाहिलं 11वी-12वी सायन्सेससाठी ते स्पेशल विषय आवश्यक होते, परंतु MCOM किंवा कॉमर्सच्या विषयासाठी फक्त तो वाणिज्य शाखेची पदवी मिळवलेला पाहिजे, पदव्युत्तर पदवी म्हणतो आपण त्याला, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे. तुम्ही सगळ्या विषयांसाठी पात्र आहे तिथे दिले पहा.
चिटणीसाची कार्यपद्धती सेक्रेटरीली प्रॅक्टिसेस म्हणतो आपण त्याला. वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे. सहकारसाठी सुद्धा सेम आहे, पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. डिझाईन अँड कलर पहा इथे महत्त्वाचं आहे. तर डिझाईन अँड कलरच्या सुद्धा जागा असतात. तर ग्राफिक डिझाईन, GD आर्ट, आर्किटेक्चर तुमची पदवी पाहिजे. हिस्ट्री ऑफ आर्ट अँड ॲप्रिसिएशनसाठी ग्राफिक डिझाईन, GD आर्ट, आर्किटेक्चर पदवी तुमच्याकडे आवश्यक आहे. हिस्ट्री ऑफ दी डेव्हलपमेंट ऑफ द इंडियन म्युझिक व्होकल लाईफ, म्युझिक व्होकल, क्लासिकल म्युझिक, इन्स्ट्रुमेंटल म्युझिक संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे. चाइल्ड डेव्हलपमेंट पहा बाल विकासाच्या सुद्धा जागा असतात, तुरळक जागा असतात या खालच्या विषयांच्या, पण त्या असतात. त्यासाठी तुम्ही तुमची डिग्री असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. ज्यांनी नाही केलं ते बाहेर पडतील, तुम्ही करा, तुमची निवड होईल. होम सायन्सेस, होम इकॉनॉमिक्स, फिजिओलॉजी, चाइल्ड डेव्हलपमेंट पदव्युत्तर पदवी. आरोग्य व शारीरिक शिक्षण ज्यांचं हेल्थ आणि फिजिकल एज्युकेशन झालं आहे त्यांच्याकडे सुद्धा पदवी परीक्षा व शारीरिक शिक्षण या विषयातील पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे, पदव्युत्तर पदवी पहा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन. ज्यांचा एन्व्हायरमेंटल एज्युकेशन पर्यावरण शिक्षणामध्ये ज्यांची पदव्युत्तर पदवी झाली आहे त्यांनासुद्धा पर्यावरणशास्त्र आणि या विषयातील पदव्युत्तर पदवी आवश्यक असते. पर्यावरणाच्या जागा येणार आहे त्यांना पहा, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने हा सगळ्यात महत्त्वाचा GR आहे, समजून घ्या. तुम्ही कोणत्या विषयासाठी पात्र आहात. 100% तुमच्यातले सर्व विद्यार्थी या येणाऱ्या परीक्षेमध्ये सामोरे जाणार आहात आणि चांगल्या पद्धतीने गुण मिळवून या परीक्षेमध्ये नक्की सिलेक्शन होईल तुमचं. तुम्ही या पदवी तुमच्या आत्तापर्यंतच्या आणि विशेष म्हणजेच आता बऱ्याच जणांचं BEd चालू असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा संधी देण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांच्यासाठी सर्व शैक्षणिक स्तरावरून प्रयत्न चालू आहेत की त्यांनासुद्धा इन कसं होता येईल. त्यामुळे तुमच्या मनामध्ये शंका असेल की आमचं आता पोस्ट ग्रॅज्युएशन चालू आहे, BEdच्या शेवटच्या वर्षाला आहे, आम्ही पात्र आहोत का, तर 100% तुमच्यासाठी प्रयत्न चालू आहे. तर सर्वांनी नक्कीच अभ्यास करा. सगळ्यांना ऑल द बेस्ट. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा. आपण अभ्यासासंदर्भातल्या काही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करतो आहे, त्यासुद्धा नक्कीच पहा, तुमचा फायदा नक्कीच होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.